माझे नाव राजू आहे। मी बाहेर जॉब करत होतो। घराचे बांधकाम असल्यामुळे मी घरी आलो होतो। आम्ही त्याच एरियामध्ये भाड्याने घर घेतले होते आणि तिथे राहू लागलो। माझ्या बाजूला एक मामी राहत होती, तशी ती माझी मामी लागत नव्हती, पण मी खूप दिवसापासून तिला मामीच म्हणत होतो। तिचं नवरा तिच्यापेक्षा वयाने वयस्कर वाटत होता आणि त्याचे काम जास्त करून बाहेर राहत होते। तो गाडी चालवायचा आणि कधी कधी एक आठवडा घरी पण येत नव्हता। मी अगोदर तिच्याकडे बघायचो, कारण दिसायला ती फार सुंदर होती आणि तिच्या सोबत बोलायचो पण। त्यानंतर मला नोकरी लागली आणि मी बाहेर गेलो। आता मी आलो आणि तिच्या सोबत बोललो, पण मला असे वाटत होते जणू ती नाराज आहे। पण नाराजीचे काय कारण आहे ते विचारण्याची हिंमत माझ्यात नव्हती। आता माझे घरचे काम सुरू असल्यामुळे मामीकडे जास्त जावे लागत होते। मला घरून डबा यायचा। आता मी तिच्याकडेच जेवण करत होतो। एकदा मी टीव्हीवर चित्रपट बघत होतो। मामी टीव्ही पाहता पाहता झोपी गेली। ती सोफ्यावर झोपली होती आणि मी खाली बसून होतो। मामी गाढ झोपेत घुरायला लागली। त्या दिवशी कदाचित खूप थकली असेल, त्यामुळेच ती गाढ झोपेत गेली होती। पण तिची अवस्था थोडी वेगळी झाली होती, त्यामुळे मला भलतेच वाटू लागले आणि मी तिथून निघून आलो। आता माझे रोजचे तिथे जाणे आणि बोलणे असल्यामुळे मी तिला एकदा हिम्मत करून विचारले। मी तिला म्हणालो, मामी तुम्ही आजकाल फार नाराज राहता, अगोदर सारखे हसत पण नाही। काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा, मी काही उपाय शोधू शकतो। असे बोलतच ती माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, तुला माझे वागणे समजले वाटते। तू विचारले म्हणून मी तुला सांगत आहे, माझा प्रॉब्लेम तुझे मामा आहे। अगोदर ते फार वेळ मला देत होते। माझ्या इच्छा आणि मला काय हवे आहे सर्व त्यांना समजत होते, पण आता त्यांना माझ्या या गोष्टीकडे काहीच लक्ष नाही। ते आपल्यातच मग्न असतात। मी तिला म्हणालो, माझी तुमच्यासारखी बायको राहिली तर मी तिच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देईल आणि तिला काय हवे आहे नेहमी बघेल। ती मला म्हणाली, तुला माझ्यासारखीच बायको का बरं हवी आहे? मी तिला सांगितले, तुम्ही फार छान आहात, तुम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेता आणि तुम्ही देखणी पण आहात, असेच बरेच गुण तुमच्या मध्ये आहे। मी एवढे सांगितल्यावर ती माझ्याकडे एकसारखी बघू लागली आणि म्हणाली, तुला किती समजते, माझी प्रत्येक गोष्ट तुला माहिती आहे। मी तिला म्हणालो, तुम्ही आहात एवढे छान, कोणालाही आवडण्यासारखे। आता ती हळूच स्वरात म्हणाली, कोणाला की तुला? मी तिच्याकडे बघितले आणि म्हणालो, मला तर अनेक दिवसापासूनच, पण मला सांगायला भीती वाटत होती। आता ती मला म्हणाली, तू आधी माझ्याकडे बघत होतास तेव्हाच मला कळले होते तुझ्या मनात काय आहे म्हणून। पण आता आमचे जुळू लागले होते। आम्ही फार मजेत राहू लागलो। तसेच तिला मी नेहमी हसविण्याचा प्रयत्न करत होतो। तिला काय हवे ते पण बघत होतो। तिच्या आवडत्या वस्तू तिला खाऊ घालत होतो। त्यामुळे ती आता आनंदी राहू लागली होती आणि आम्ही आता फार जवळ येऊ लागलो। मी तिची नेहमी मस्करी करत होतो आणि ती नेहमी हसून द्यायची। आमचे जवळीकपणा फार वाढत चालली होती। तसेच आमचा होणार स्पर्श आम्हाला खूप छान वाटत होता। एकदा मी सोफ्यावर लेटून होतो। काही वेळाने ती आली आणि अगदी जवळ बसली। तसेच मला म्हणाली, तू जेव्हापासून आला आहे मला माझे जुने दिवस आठवू लागले आहे। मी त्यावेळेस फार खुश राहत होते आणि तेच दिवस तू परत आणले। तू माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवत असतो, मला काय हवे आहे त्याची काळजी घेत असतो। खरंच तू खूप छान आहे। मी तिच्याकडे एकदम जवळ आणि म्हणालो, तुम्ही पण फार छान आहात। ती माझ्याकडे बघत होती आणि मी पण तिच्याकडे बघू लागलो। आमचे डोळे आता काहीतरी मागू लागले आणि आम्ही जुळू लागलो। हळूहळू आमची अवस्था बदलू लागली आणि आम्हाला रोखणार कोणी नसल्यामुळे तिचा तो आवाज मला घायाळ करू लागला। कित्येक दिवसापासून तिला या गोष्टी न मिळाल्यामुळे तिची अवस्था फारच वेगळी झाली होती आणि तिचा तो प्रतिसाद वाढत चालला होता। मला तर फार आनंद येत होता। आम्ही त्या आनंदात वाहून जात होतो। आम्हाला कशाचेच भान नव्हते आणि आम्ही आपल्या कामात व्यस्त होतो। असेच चालून फार वेळाने आमचे वादळ थांबले। आता आम्ही असेच आनंदी राहत असतो। तसेच आता पण मी तिची काळजी घेत राहतो। मित्रांनो, अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।